हाय फ्रेंड्स, मी स्वातीज कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर मैत्रिणींनो, आज आपण ना ते इडली डोसे खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण थोडा वेगळा पदार्थ बनवूया। तर एक वाटी आपण साधेच घरातलेच तांदूळ घेतले, एक वाटी चणा डाळ घेतली, मस्त 4 तासासाठी भिजत घालून घेणार आहोत। स्वच्छ अशी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून 4 तासासाठी भिजत घालून घेतली। बघू शकता छान अशी भिजून झालेले आहे। आता आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत। थोडं पाणी टाकून मिक्सरला फिरून घेणार आहोत। अशा पद्धतीने बघू शकता व्हिडिओमध्ये या पद्धतीने दळून घेणार आहोत। छान आता एका पातेल्यात काढून घ्यायचं। चवीला खूप छान मिनी इडली खूप छान होतात। इडली डोसे आपण तेच खातो, तर कधीतरी पोरांना असं वेगळं दिलं तर ते मन भरून खातात। टिफिनला सुद्धा खूप झटपट होतं। जसे डोसे वगैरे आपण झटपट काढून देतो त्याच प्रकारे हे सुद्धा पटकन होतात। मस्त आपण मिनी इडलीचं एक भांडं घेतलं, त्याला छान असं तेल लावून घेतलं आणि त्याच्यात आपण बेटर लावून घेणार आहोत, टाकून घेणार आहोत। अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये झटपट होतात आणि टॅप करून घ्यायचं। जे पिठामध्ये जे बुडबुडे असतात ते निघून जातात आणि इडली मस्त होते। आणि आता आपण मस्त पाणी आधी 10 मिनटं पहिले पाणी ठेवून द्यायचं, त्याच्यानंतर इडली ठेवायची, म्हणजे छान अशी वाफवते आणि फुगते सुद्धा छान। आता बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मस्त अशी छान इडली आपली वाफून झालेली। 15 मिनटं मी ठेवलेलं आहे, जास्त वेळ नाही वाफवली। पांढरं शुभ्र अशी मस्त तयार झालेली इडली तुम्हाला जवळून दाखवते। तर आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ। अशा पद्धतीने बनवले त्याचं खूप चटपटीत होते। हिंग टाकून घ्यायचा, जिरा मोहरी भरपूर टाकायची आहे, छान अशी तडतडू द्यायची त्या। आणि एका साईडला आपण ही इडली थंड होऊ दिली होती। थंड झाल्यावर इडली काढायची, म्हणजे छान अशी निघते। त्याच्यानंतर धना जिरा पावडर टाकून घेतली, पावभाजी मसाला थोडासा टाकून घेतला, हळद टाकून घेतली, काश्मीरी लाल मिरची टाकून घेतली कलर येण्यासाठी, हिरवी कोथिंबीर टाकून घेतली, छान अशी परतून घ्यायचं आहे। आणि त्याच्यात पटकन असं आपण जी इडली तयार करून घेतली ती इडली टाकायची आणि 2 मिनटं गॅसवरती परतून घ्यायची। खूप चटपटीत आणि मस्त अशी रेसिपी होते, छान होते। मीठ टाकून घेऊया, मीठ टाकून परत परतून घ्यायची, कलरसुद्धा छान येतो आणि खाण्यासाठी सुद्धा खूप मस्त अशी होते। आणि 4 टाईमसुद्धा तुम्ही हे झटपट बनवून खाऊ शकता किंवा सकाळी ब्रेकफास्टला सुद्धा तुम्ही बनवू शकतात। खूप मस्त होतात, लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने हा पदार्थ खातील। आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी जर बनवली तर मला नक्कीच कमेंटमध्ये शेअर करा की तुम्ही बनवली अशी, आणि सांगा की कशी वाटली ते। आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।